हे थांबला चोरीचा मामला मामा हे थांबला प्रेमाने हात हाते तुझं माझी मैना कळू नको देना या इश्काचा गोड गोड राणे
उज्ज्वला शेळके हाऊसवाईफ. लक्ष्मी शिंदे हाऊसवाईफ. पार्वती माने हाऊसवाईफ. वैशाली वाघमारे हाऊसवाईफ. बालाजी तोंडारे कोचिंग क्लासेस. बालाजी कळसकर सेकंडरी टीचर आहे कुसुमताई हायस्कूल शेखपुरा. लक्ष्मण व्यंकटराव आलेवार इन्शुरन्स सेक्टर. मनोज पाटील प्रिन्सिपल आहे छत्रपती संभाजीनगर. किशोर मुनाल सुरकर पेंटर कॉन्ट्रॅक्टर. शंकर देशमुख डिस्ट्रीब्युटर्स. अरविंद स्वामी प्राध्यापक आहे. सूर्यकांत मळेवाले टेक्निकल. शेख मेराजुद्दीन ड्रायव्हर. अल्ताफ खान ड्रायव्हर. गंगाधर माळेवाले किराणा दुकान. खूप खूप धन्यवाद. जागेवर यावं. धन्यवाद धन्यवाद. सर्व बँकेच्या विद्यार्थ्यांनी स्टेजवर लवकर यावं. 1992 प्लीज वेलकम ऑन स्टेज. झिंजाडे बॅच 1992. कॉन्ट्रॅक्टर श्याम नंदे कापड व्यवसाय. 92 बॅग हिप 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 हिप. खंडेराव मालोची जोगदान जॉग्रफी टीचर जोगदान जॉग्रफी. थँक्यू. उमेश रमेश आमदे व्यवसाय इलेक्ट्रिशियन. अकबर खान नांदेडवाडा महानगरपालिका क्लर्क. गणेश माळेवाड जनार्दन नेवळेकर MSCB. अरुण मुत्ते पवार बिझनेसमॅन. कालीचरण प्रशासकीय सेवा हैदराबाद. रोहित कांबळे ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल फिजिकल टीचर. मी नीलकमल इंदुरकर महानगरपालिका नांदेड येथे मी सर्व्हिसला आहे. मी संजय खानफळे जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक आहे. धन्यवाद. या ठिकाणानंतर सर्वांनी टाळ्या वाजवाव्यात आणि आपापल्या जागी आसनस्थ व्हावं. यानंतर 93-94 गिव्ह अ बिग क्लॅप फॉर 92, 93, 94. सुभाष भोजने शेती. हरीश बटरवाला मी MSB आहे. किशोर परदेसी बिझनेसमॅन. शेख इलियास प्रायव्हेट जॉब. रेखा अनंतराव कांबळे एज्युकेशन. लक्ष्मी इंद्रवाड हाऊसवाईफ. मी आतिश कांबळे रेल्वे एम्प्लॉईज. थँक्यू. ओके, सर्वांचं स्वागत. पुनश्च आपण आपल्या जागेवर जावं. धन्यवाद. या ठिकाणी शांत आहे. विद्यार्थी वाहतूक करतो. सुरेश गंगाराम श्रीवास्तव जॉब टेस्वाल ऑफिस. मी गणेश नंदे शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे निदेशक या पदावर कार्यरत आहे. मी सुशीला शिंदे हाऊसवाईफ. श्याम विजय कटकर खासगी नोकरी. लक्ष्मण गोयनोर मी MSC मध्ये कार्यरत आहे. मी मनोज सोनटक्के MSCB बरोबर येथे असिस्टंट अकाउंटंट आहे. जो उपस्थित झालेला आहे त्यांचे इंट्रोडक्शन होईल. त्यांना विनंती करतोय सर्वांनी तिथंच थांबावं. सर्वांचा परिचय झाला. शिक्षण भराडी आहे. माझी एक छोटीशी किराणा दुकान आहे. 1,00,000 महिना कमवतो. धन्यवाद सर. मी मनोज मुळे बळीराजा साखर कारखान्यामध्ये स्टोर कीपर म्हणून काम करतो.
फोटोग्राफी व्यवसाय. मी मुकेश यादव, इंटरनेट व्यवसाय. मी कपिल सोनकांबळे, श्री शिवाजी ज्युनियर कॉलेज इथे क्रीडा शिक्षक म्हणून काम करतो. 1998 बॅच आहे. धन्यवाद. सर थोडं मोबाईल साईडला आहे. मी ज्योती ठाकूर, हाऊसवाईफ आहे. I am Kiran Chauhan, admin officer in Sushmanjali Yodha School and in Janapuri, Nanded Defense Academy. I'm Champatrao Duttade, Hotel Taj Patel, reception manager. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर राहुल भीमराव पुंडगे, स्वामी विवेकानंद महाविद्यालय उदगीर येथे कार्यरत आहे. धन्यवाद. Hello everyone, my name is Ritesh Chawar. I am I am Ritesh Chawar. I am businessman. मैं शेख हसन परवनी से 1999 का बैच का विद्यार्थी हूँ. मैं एक बिजनेसमैन. हॅलो, माझं नाव संभाजी दिगंबर डोबवाडा आहे आणि मी फोटोग्राफी आणि एडिटिंग करतो. माझं नाव विल्सन नागोरे आहे. मी कंस्ट्रक्शनमध्ये सुपरवायझर आहे. माझं नाव सोमनाथ पावडे आहे. मी अगरबत्ती डीलर आहे. विजय वाघमारे, ग्राफिक डिझायनर. खुशाल यादव, फोटोग्राफर. माझं नाव शेख अल्ताफ. माझा महाई सेवा केंद्र आहे श्रीनगर. माझं नाव डॉक्टर चंद्रकांत सुभाषराव इंदुरकर आहे. मी 2010च्या बॅचचा आहे आणि प्रोफेशनली मी एक डॉक्टर आहे, त्याचबरोबर क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियन आहे. पूजा ठाकूर 2007च्या बॅचची नर्सिंग स्टाफ. वर्षा दुधमल ही 2004च्या बॅचची मी शिक्षिका आहे. माझं नाव आशा जाधव. मी 2007च्या बॅचची आहे. मी हाऊसवाईफ. माझं नाव नीता यादव. मी 2007च्या बॅचची आहे. ॲज अ फार्मासिस्ट. माझं नाव आशिष दुधमल. मी प्रोटेक्शन ऑफिसर आहे, महिला व बाल विकास विभागामध्ये. माझं नाव सुधाकर अब्दुलवाड. मी एक अजिंक्य शोरूममध्ये आहे. धन्यवाद. यानंतर 2017 लास्ट बॅच प्लीज उपस्थित होती. माझं नाव योगेश निमगाज मळेवाले. मी झेरॉक्स मशीन व्यापारी. हॅलो एव्हरीवन, माझं नाव स्वाती विजय देवणे आहे आणि माझं M.Com कंप्लीट झालेलं आहे. माझं नाव राहुल कांबळे आहे. माझं चायचं दुकान आहे. माझं नाव विठ्ठल शिल्लारे आहे. मी कॉन्ट्रॅक्टर. मयूर गजबाने, AC मेकॅनिक. आलोक बालाजी कोटाबा, ऑक्सिजन पाईपलाईन. त्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. गेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी शाळेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांची सोय करण्याची व्यवस्था केली होती. शाळेला पाण्याची फिल्टर त्यांनी दिलेलं होतं. या ठिकाणी त्या उपस्थित आहेत. त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर सुरुवातीला येऊन गेल्या. तर या ठिकाणी अजून 2 मॅडम आहेत ज्या की सूत्रसंचालन करत आहेत. कृपया त्यांचं मॅडमचं एक राहिलेलं आहे. गायन असेल किंवा नृत्य असेल, मिमिक्री असेल किंवा एखादं जोक जर काही असेल तर कृपया या ठिकाणी यावं. मी सर्वप्रथम रोहिदास कांबळे यांना आमंत्रित करतोय की त्यांनी यावं व्यासपीठावर. रोहिदास कांबळे.
सन्मानाला मान देऊ पुन्हा एकदा क्रांतीवीरचा जो डायलॉग आहे तो आपल्या समोर सादर करणार आहे. आगे मेरी मौत का तमाशा देख रहे, अब मुझे लटका देंगे, जबान बाहर आएगी, आंखें बाहर आएगी, थोड़ी देर लटकता रहूंगा, फिर ये मेरा भाई मुझे नीचे उतारेगा. अब चाचा करके घर चले जाओगे, खाना खाओगे, सो जाओगे. तुम्हारी जिंदगी में कोई फर्क पड़ने वाला नहीं है. अंधेरे में रहने की आदत पड़ी है, गुलामी करने की आदत पड़ी है. पहले राजा महाराजाओं की गुलामी की, बाद अंग्रेजों की. आप चमकदार नेताओं की और गुंडों की गुलामगिरी करते हो. वो तुम्हें धर्म के नाम पे भड़काते हैं और तुम इंसान एक दूसरे के गले काटते हो. काटो काटो. ऊपर वाले भी जब नीचे देखता होगा तो सोचता होगा मैंने धरती पे सबसे खूबसूरत चीज बनाई थी, इंसान. इंसान नीचे देखो तो कीड़े रेंग रहे, कीड़े. रेंगो रेंगो, सड़ो और मरो, आए और गए, खेल खत्म. क्यों जिए मालूम नहीं, क्यों मरे मालूम नहीं. ये कलम वाली भाई कलम के जोर पे कुछ अच्छा काम करना चाहती थी, किसी को जगाना चाहती थी. कौन जागा? कोई नहीं जागा. मैं जाग गया, कुछ अच्छा काम करके जा रहा हूँ, दिल को सुकून है. अरे ये कानून वाले, वर्दी वाले नेता, इन्होंने अपना ईमान भेज दिया है. एक दूसरे को जलाते वक्त तुम्हारा ईमान कहाँ डालता भाड़ में. क्यों समझा रहा हूँ तुमको. अरे अपना पड़ोसी मुल्क कल को दुनिया के नक्शे पे अपना नाम नहीं देख पाएगा, लेकिन अपने देश को तोड़ने का सपना देख रहा है. उसे मालूम है इसे तोड़ना बिल्कुल आसान है. मैं हिंदू, मैं मुसलमान, मैं सिख, मैं अमका, मैं डिमका. अरे एक लाठी को तो कोई भी तोड़ सकता है, लेकिन लाठी के फारे को तोड़ना बहुत मुश्किल होता है. मैंने बचपन में पढ़ा था स्कूल में, तीसरी के किताब में. क्यों समझा रहा हूँ तुमको, क्यों समझा रहा हूँ. पागल हूँ, मेरे दिमाग में भूसा भरा है. क्यों इन पत्थरों के सामने अपना सर फोड़ रहा हूँ. हंसो हंसो, खुशियां मनाओ. एक क्रांतिकारी कुत्ते की मौत मर रहा है, कल कोई और मरेगा. हमें क्या, हम ऐसा ही जिएंगे. तुम्हें जैसा जीना है वैसा जियो. मैं ऐसे हिजड़े की जिंदगी नहीं जीना चाहता. ये चल रहा मुझे फांसी दे. जय हिंद. सर्वांना नमस्कार. ॲक्च्युली आय एम नॉट अ ट्रेन्ड डान्सर or any professional dancer. I just intend to entertain you. So please ignore if there are bad steps and clap for me even if it is the worst. So please before dance only I request you clap for me. माझ्यासाठी टाळा वाजवा, कारण नंतर तुम्ही वाजवसाल न वाजवसाल त्याचा भरोसा नाही. थँक्यू.
सागर जैसी आंखों वाली, ये तो बता तेरा नाम है क्या? चेहरा है या चांद खिला है, जुल्फ गनेरी शाम है क्या? सागर जैसी आंखों वाली, ये तो बता तेरा नाम है क्या? अरे तू क्या जाने तेरी खातिर कितना है बेताबिर, तू क्या जाने देख रहा है कैसे कैसे ख्वाबिर। दिल कहता है तू है यहाँ तो जाता लम्हा थम जाए, वक्त का दरिया बहते बहते इस मंजर में जम जाए। तूने दीवाना दिल को बनाया, इस दिल पर इल्जाम है क्या? सागर जैसी आंखों वाली, ये तो बता तेरा नाम है क्या? ओ आज मैं तुझसे दूर सही और तू मुझसे अनजान सही, तेरा साथ नहीं पाऊं तो खैर तेरा अरमान सही।
सादर केले आणि सर्व मित्रांना आपल्या मित्रांची म्हणजे काय गरज आहे आणि त्याचं महत्त्व काय हे सांगितले। याबद्दल या ठिकाणी औरंगाबादहून उपस्थित असलेले मनोज पाटील सर या मुलीला प्रोत्साहन, हिच्या गीताला प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांनी 500 रुपये भेट दिलेले आहे आणि त्या प्रोत्साहनपर बक्षीस तिने स्वीकारावं। धन्यवाद या मुलींचं आणि मनोज पाटलांचं। यानंतर शिवकांता भांगेने सुद्धा या मुलीला याच भावनेतून तिनं सुद्धा 500 रुपये दिलेले आहेत, ते तिनं स्वीकारावे। भांगे मॅडमचं आणि मनोज पाटील सरांचं धन्यवाद आणि या मुलींना भावी आयुष्यासाठी तिच्या प्रगतीसाठी खूप खूप शुभेच्छा। यानंतर माळ्यावाले यांच्यातर्फे सुद्धा त्या मुलीला बक्षीस देण्यात आलेलं आहे, प्रोत्साहन। यानंतर उमेश आमदे या ठिकाणी आपले गीत सादर करतील। उमेश आमदे। नफरत की लाठी तोड़ो, लालच का खंजर फेंको, जिद के पीछे मत दौड़ो, तुम प्रेम के पंछी हो देश प्रेमियों, देश प्रेमियों, आपस में प्रेम करो देश प्रेमियों, मेरे देश प्रेमियों, आपस में प्रेम करो देश प्रेमियों। नफरत की लाठी तोड़ो, लालच का खंजर फेंको, जिद के पीछे मत दौड़ो, तुम प्रेम के पंछी हो देश प्रेमियों, आपस में प्रेम करो देश प्रेमियों, मेरे देश प्रेमियों, आपस में प्रेम करो देश प्रेमियों। देखो ये धरती हम सबकी माता है, सोचो आपस में क्या अपना नाता है, हम आपस में लड़ बैठे तो देश को कौन संभालेगा, कोई बाहर वाला अपने घर से हमें निकालेगा। दीवानों होश करो मेरे देश प्रेमियों, आपस में प्रेम करो देश प्रेमियों, मेरे देश प्रेमियों, आपस में प्रेम करो देश प्रेमियों। मीठे पानी में ये जहर ना तुम घोलो, जब भी कुछ बोलो ये सोच के तुम बोलो, भर जाता है गहरा घाव जो बनता है गोली से, पर वो घाव नहीं भरता जो बना हो कड़वी बोली से।
इस माटी से पूछो क्या भाषा क्या इसका मजहब है, फिर मुझसे बात करो मेरे देश प्रेमियों, आपस में प्रेम करो देश प्रेमियों, मेरे देश प्रेमियों, आपस में प्रेम करो देश प्रेमियों। भांगे मॅडमनी प्रोत्साहन तर दिलेलं आहे, चॉकलेट सुद्धा मिळालेलं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी वैयक्तिक प्रोग्राम आता थोडेसे आपण थांबवतो, एका मुलाचा एक डान्स घेऊया. आता सामूहिक सर्वच जण त्या याच्यामध्ये समाविष्ट व्हावा असं बऱ्याच जणांची इच्छा आहे. त्याच्यामुळे वैयक्तिक प्रोग्रामला वैयक्तिक केलेल्या सादरीकरणाला थोडंसं एका छोट्या मुलाचं गीत झाल्यानंतर मग पुन्हा सर्वच या ठिकाणी उपस्थित असणारे त्या कृतीमध्ये समाविष्ट होतील अशा काही कृती आहेत. या ठिकाणी बसलेले सर्वजण त्यामध्ये समाविष्ट होणार आहेत लागलीच या मुलाच्या डान्स नंतर. त्यानंतर पुन्हा आपल्या वैयक्तिक कला सादरीकरण होतील. तर कुणीही आता बाहेर जाऊ नये, कारण सर्वांना पार्टिसिपेट होण्याचा एक गेम आहे, त्या गेमला बक्षीस सुद्धा आहे. And I know that you carry the world on your back, but look at you tonight. The lights, your face, your eyes, exploding like fireworks in the sky. Set fire to the bottom of the Krishnani. Don't shut the party engines on me. We dance till the morning, go to bed, we won't sleep. Jump, 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 against the dynamite. Set fire to the bottom of the Krishnani. Don't shut the party engines on me. We dance till the morning, go to bed, we won't sleep. Jump, 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 against the dynamite. Look what we found, carry raised up. Into a hard time, pull us at your feet now. You know the truth is, we can disappear anywhere as long as I got you there. When the sun dies, till the day shines. When I'm with you, there's not enough time. You're my spring flower, watching you bloom up. I'm surrounded, but I can only see the lights. Your face, your eyes, exploding like fireworks in the sky. Set fire to the bottom of the Krishnani. Don't shut the party engines on me. We dance till the morning, go to bed, we won't sleep. Jump, 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 against the dynamite. Set fire to the bottom of the Krishnani. Don't shut the party engines on me. We dance till the morning, go to bed, we won't sleep. Jump, 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 against the dynamite. Set fire. मैं डोले लाएगा, चल चल से योगो, you color and fracture the light. Look at you tonight. Set fire to the power of the night with the dance. Upra chupa kutu na kameli. Inara bodar nara tani la munjade. Chamma 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 kisi dar vai. Set fire to the body of the Krishnani. Don't try to buy it, it's sorry. We dance till the morning, go to bed, we won't sleep. Chamma 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 kisi dar vai. Set fire to the body of the Krishnani. Don't try to buy it, it's sorry. We dance till the morning, go to bed, we won't sleep. Chamma 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 kisi dar vai. Set fire to the body of the Krishnani. Don't try to buy it, it's sorry. We dance till the morning, go to bed, we won't sleep. Chamma 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 kisi dar vai. Set fire lights, your face, your eyes, exploding like fireworks in the sky. थँक्यू. खूप छान. याला सुद्धा भांगे मॅडम तर्फे त्याला प्रोत्साहन तर बक्षीस देण्यात आलेलं आहे. चला ओके. यानंतर आता पुढील सामूहिक आलिप्त होणे, कोणी माघार घेऊ नये. याच्यात बघा तुम्हाला सांगतो, याच्या टास्क म्हणजे कसे, तुमच्या मनात काय आहे गुपित हे तुम्हाला सांगायचे. टास्क केलं आणि संगीत खुर्ची म्हणल्यावर सगळे समाविष्ट होतात. सुरुवातीला मी खेळणार नाही किंवा मला जमणार नाही हे बोलायचं नाही. ज्याला ज्याला टास्क येईल त्या त्या पद्धतीनं त्या टास्क घ्यायचं. शायरी आली शायरी म्हणायचं, गीत आलं गीत म्हणायचं, एखादं आपलं एखाद्या आई वडिलावर
प्रेमावर, मैत्रीवर जे काही शब्द येतील ते तुम्हाला कंप्लीट करायचे. आता कोणतं गेम सरांना टास्क आलेला आहे दोस्ती क्या है, दोस्ती हे सरांना टास्क आलेले आहे. आता सर दोस्तीवर आपले 2 वाक्य सांगा, दोस्तीचं महत्व सांगा, दोस्तीचं आपल्याला काय ते सांगा. हॅलो मित्रांनो, तर हा गेम जोडले तर दोस्तीमध्ये पण हेच असतं. मला असं वाटतं की भावना असते की मला माझ्या आवडत्या व्यक्तीसाठी एक फिलिंग आहे, एक काहीतरी वाटतं मनातून, आतून वाटतं. ते कोणी आपण असं त्याला फोर्स करत नाही. दोस्तीमध्ये फोर्स नसतो, बरोबर ना. दोस्तीमध्ये स्वेच्छा, दोस्तीमध्ये मनातून जे वाटतं ते आपण करतो, कोणी सांगायची गरज नाही पडत. आणि दोस्तीमध्ये गरीब श्रीमंत असत नाही, कोणी IAS असत नाही, कोणी चपराशी असत नाही. दोस्तीमध्ये मुलगा मुलगी पण असत नाही, दोस्तीमध्ये भाषा असत नाही, दोस्तीमध्ये धर्म पण असत नाही. दोस्तीमध्ये फक्त आणि फक्त एक खूप चांगली फिलिंग असते. आणि मला असं वाटतं की या फिलिंगमुळेच आज आपण सगळे इथे एकत्र जमलोय आणि इतकं छान आपण सगळे मिळून आपल्या एकमेकांच्या सोबत आपण चांगला टाईम आपण घालवतोय. तर मला असं वाटतं की आपल्या दोस्तीसाठी आपण टीमला आपण म्हटलं पाहिजे हे फे हे फे हे फे. थैंक यू. स्कूल में मेरी स्टोरी क्या, मैं कभी सोया नहीं स्कूल में, हमेशा जागता रहता हूँ. और मेरे को ये बोलने की संधि मिली इसलिए बोल रहा हूँ. जो मैंने गाना गाया है वो स्कूल के पीरियड में झंडा वंदन को 15 अगस्त को गाता था, वो मेरी याद ताज़ा हुई इसलिए मैंने वो गा के बताया. मला टास्क तेवढा काही कळाला नाही, पण लग्नाच्या पूर्वी लाईफ फिल्मी नसते, चांगली असते, प्लेन असते. लग्न झाल्यानंतर खूप तुम्हाला फिल्मी वागावं लागतं. नाही वागलं तर तुम्हाला खूप धोके होतात, खूप त्रास होतो. त्याच्यामुळं जी आता आपण आयुष्य जगतोय ते फिल्मी आयुष्य असं मला वाटतं. धन्यवाद. मला टास्क आलेला आहे स्कूल में आपका सबसे प्यारा दोस्त. वैसा तो स्कूल में सभी दोस्त अपने प्यारे ही रहते हैं, लेकिन जे सगळ्यात खोडकर मुलगा आहे तो आपल्या लवकर लक्षात राहतो, जो जास्त धिंगाणा करतो आणि जास्त बोलतो. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आम्ही 4-5 विद्यार्थी होतो. एक 4-5 म्हणजे विद्यार्थी भरपूर होते, पण 4-5 लोक आम्ही सोबत राहत होतो. उमेश आमदे, जिंजाडे, रोहिदास कांबळे, अकबर, संजय खानसोळे. याच्यामध्ये सगळ्यात वेगळं व्यक्तित्व आमच्या रोहिदास कांबळेचं होतं, कारण तो सगळ्यांना हसवायचा, खेळवायचा. त्याच्यानंतर सगळ्या गोष्टींमध्ये थोडं टॅलेंटेड होता, जास्त करून तो खेळण्यामध्ये हुशार होता. भले मार्क काही मिळो पण त्याचं काम जे आहे ते चांगलं होतं. ओके सर. मिळालंय. अगर फिर से बचपन मिल पाता तो क्या करोगे. कोणाला परत लहान व्हावं वाटणार नाही, प्रत्येकालाच परत लहान व्हावं वाटेल, परत शाळेत जावं वाटेल. ते शाळेतले दिवस, मित्र, त्या सर्व लहानपणीच्या आठवणी सगळ्यांना जगाव्याशा वाटतील. विशेष म्हणजे आपल्या शाळेतल्या आठवणी तर सगळ्यांना जगाव्या वाटतील. थँक्यू. अपने बचपन की सबसे पसंदीदा याद म्हणजे मला माझ्या लहानपणीची शाळेतली सगळ्यात चांगली वाटणारी आठवण सांगायची तर आमच्या वेळेस कसं होतं, क्रिकेट हा खेळ फक्त मुलं खेळायचे, मुलींना खेळू द्यायचे नाही. प्रॅक्टिस फक्त मुलांची घ्यायची. पण आमच्या वेळेस आमच्या क्लास टीचरने आमचा क्रिकेटचा खेळ घेतला मुलींचा. आम्हाला बॉलिंग येत नव्हती, बॅटिंग येत नव्हती, त्यांनी आम्हाला सगळं शिकवलं आणि हे मला खूप छान लक्षात राहील. थँक्यू. आज मला टास्कमध्ये आलेला आहे अपने बचपन की सबसे पसंदीदा याद बताओ. आम्ही ना हॉस्टेलला राहत गेलो, यशोधरा मुलीचे वसतिगृह. आम्ही काय करायचो, एक जण पिक्चर बघायला जायचो आणि उद्या दुसऱ्या मुलीला सर्व मुलींना बसून आणि पिक्चरची गोष्ट सांगायचो. टास्क मिळालेला आहे
अपना नांदेड़ शहर कैसा लगता है? अपना नांदेड़ शहर कैसा लगता है? हा टास्क मिळाला मी सर्वात लकी समजतो स्वतःला की माझं शिक्षण पूर्ण 10वी 12वी पर्यंत शिक्षण, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, नंतर D.Ed केलं, स्पर्धा परीक्षेची तयारी आणि त्यानंतर जॉब पण नांदेडमध्ये झाला. त्याच्यामुळे माझी कर्मभूमी आणि सर्वच मातृभूमी कर्मभूमी नांदेडच आहे. त्याच्यामुळे नांदेड माझ्यासाठी खूप बेस्ट ठिकाण आहे. परवाच उदाहरण सांगतो, माझ्या वैयक्तिक खाजगी कारणास्तव हैदराबादमध्ये गेलो होतो. सरांना पण म्हणलं कालीकर सरांना की मी खाजगी कारणास्तव गेलो, 3 दिवस तिथे होतो हैदराबादमध्ये, काहीच करमलं नाही. तर नांदेड सर्वात छान आहे, सर्वात दी बेस्ट आहे. थँक्यू. मेरा नाम सैयद फहीम है और मुझे टास्क मिली है आपका स्कूल लाइफ कैसा था, कैसी है और थी. आदमी के जीवन में 3 चीज़ आते हैं, एक बचपना, एक जवानी और तीसरा वो तो बुढ़ापा. लेकिन जो बचपने की जो स्कूल लाइफ होती है वो लाइफ कभी किसी के भी लाइफ में नहीं आती. एक बार जो आती है उसके बाद कभी नहीं आती. लेकिन जो लाइफ होती है बचपन की वो लाइफ ही रहती है. क्या आदमी जो एंजॉयमेंट करता है, दोस्तों से मिलता है, दोस्त बनाता है, वो सिर्फ बचपने में जो स्कूल लाइफ है उसमें ही बनाता है. उसके बाद की जो लाइफ होती है उतनी एंजॉयमेंट नहीं रहती है. आदमी गृहस्थी से लग जाता है, उसमें ये सब लोग ये हो जाता है. ठीक है, धन्यवाद. दिखा तो क्या करोगे? अगर रात में अगर भूत अगर मिल जाता तो सुबह सुबह यही इस गेट टुगेदर में उसको लेके आता था और सबके साथ एक एंजॉयमेंट करता था, डांस करता था, सॉन्ग गाता था. हम सभी की तरह वो भी एंजॉय करता था. हे मैत्रीवरच आहे. जे कोणाला सांगत नाही आपण, ज्यांना सांगावं असं वाटते ते मैत्री आहे. दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी जेव्हा कुठं बसावं वाटते ते मैत्री आहे. कोणासोबत बसावं वाटते ते मैत्री आहे. एकदम मनपूर्वक जे गोष्ट कोणाला सांगत नाही ते सांगण्या हे मैत्री आहे. विश्वास मैत्री आहे, प्रेम मैत्री आहे. आज जे आपण इथं आहोत ते पण एक मैत्रीच आहे. त्या मैत्रीमुळंच आपण जिवंत असल्यासारखं वाटते. मला टास्क आलेला आहे की एक मजेदार जोक्स तुमच्यासाठी सादर करायचा आहे. तर मजेदार जोक असा आहे, कॉलेज लाईफमध्ये एक मुलगी आपल्या घरून दररोज कॉलेजला जात असते आणि ती घरी परत येत असते. 1-2-4 दिवसानंतर शिक्षकाच्या लक्षात येते की ही मुलगी दररोज उशिरा येत आहे. तर मग शिक्षक विचारतात, बाळा इकडे ये, तुला काही अडचण आहे का, काही प्रॉब्लेम आहे का, मग तू दररोज वर्गामध्ये उशिरा का येत असते. मग ती मुलगी म्हणते, सर मी जशीही घराच्या बाहेर निघते 2-4 पाऊल पुढे चालल्यानंतर एक मुलगा माझा पिछा करतो आणि तो माझ्या पाठीमागे येत असतो, म्हणून मला उशीर होते. मग तुला काय करणार. शिक्षक म्हणतो, मग तुला काय घेणं देणं, तो मुलगा तुझा पिछा करत असतो तर तू वर्गात यायचं ना सरळ. नाही ना सर, तो खूप हळू चालतो म्हणून मला उशीर होतो. मला टास्क आलेला आहे, अपना मनपसंदीदा गाना सुनाव. माझा गायन आवाज चांगला नाहीये, तरी शाळेचा विद्यार्थी आहे अशोक प्राथमिक शाळेचा, तरी मी डेअरिंग करतोय. चूक झालं असं तसं दे. जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है. जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही
यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना, तेरे जैसा यार कहाँ ऐसा यार दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिन कभी ना आए, मैंने जग जीना यहाँ तेरे संग मर जाना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। बड़ा झूठ बोला, बहुत चॅलेंजिंग आहे. अशोक विद्यालयाच्या अगोदर मी पीपल्स हायस्कूलमध्ये होतो आणि 1ली ते 7वी पर्यंत आमचा म्हणजे माझा रेकॉर्ड होता की मी एक बार पण क्लिअर पासच झालो आहे. ढकल 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 आखरीला पीपल्स हायस्कूलचे कंटाळून गेले 7वीला. बापू आता एक तर तुला इथं राहायचं असेल तर नापास व्हावं लागेल आणि जर पासची टीसी पाहिजे तर आम्ही इथून निघून जाऊ, तुला पासची टीसी देतो. मग नशीब बदलायला वेळ लागत नाही असं म्हणतात, पण योगायोग का होईना आणि मजबुरीने का होईना नंतर मला 8वीला अशोक विद्यालयामध्ये ॲडमिशन भेटलं आणि खरंच आज पण मी अर्षद सरला विसरू शकत नाही. इफ टुडे आय एम स्टँडिंग हिअर अँड स्पीकिंग इन इंग्लिश, that entire credit goes to my dearest respected sir, that is अर्षद सर. तुम्हाला माहीत असेल या रोहिदासला याला सगळ्याला माहिती किती ठर होते आम्ही. अर्षद सरचा पिरियड आला की बस एक बार मुंडी खाली घातली, जोपर्यंत पिरियड होत नाही तोपर्यंत वर जायचंच नाही. अर्षद सरच्या भेटण्याच्या अगोदरचा जोगदन म्हणजे मी या खंडू आणि अर्षद सरचा भेटल्यानंतर आता जे काय बोललो तो अर्षद सरचा भेटल्यानंतर झाला. पण असंच 7वीला होतो, बाबांनी म्हणलं 7वीला गेलास काहीतरी वाचून टाक, तुला इंग्लिश येते की नाही. मग काय आम्हाला इंग्लिश म्हणजे एकच कळायचं, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, आय लव्ह माय कंट्री अँड आय एम प्राऊड ऑफ इट्स रिच अँड व्हरायटी हेरिटेज, आय शॅल ऑलवेज ट्राय टू बी वर्दी ऑफ इट. एवढी इंग्लिश म्हणजे न वाचता बघायचं नाही काय नाही म्हणायला येते. बाबा अनाडी होता त्याच्यामुळं बाबा वाचून दाखव म्हणला. मग मी काय पहिलं पान उघडलं, बाबाला काय कळालं कोणतं पान वाचायला काय नाही. पान उघडल्याने वाच दंदन, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, आय लव्ह माय कंट्री अँड आय एम प्राऊड ऑफ इट्स रिच अँड व्हेरी हेरिटेज. बाप खुश, वा वा काय माझा देव इंग्रजी बोलायला सॉरी वाचायला. बस माझं दुर्दैव समजा योगायोगानं बाबा बाहेर गेला आणि सगळ्यांना येस जस्ट 2 मिनिट. मग बाहेर गेल्याने चहा पाजायला सुरुवात केली, मित्राला चहा पाजली. मग पार्टनर माझं जे आमचे सर होते गल्लीतले जे इंग्रजी शिकायचे ते पण योगायोगाने तिथं आले आणि त्यांनी पण म्हणले वा वा माणूसराव कसं काय चहा पाजायला. हा अहो खंडूला इंग्रजी बोलायला, हा इंग्रजी बोलायला, चला घरी घेऊन आले. मग काय जसं मी सरांना बघलो मी म्हणलो यार आपली पोल खुलली आता. बस बाबांनी म्हणलं हे काय, मग सगळे केले आणि बाब एकटाच दरवाजा लावला आणि अशी झापड मारली की बस चटीवली झाली. थँक्यू. ये टास्क आलेला है, कोई भी एक डांस स्टेप करके दिखाओ. अब बचपन से स्कूल में नाचते आ रहे तो नाचना ही पड़ेगा. आपके स्कूल की लाइफ कैसी थी? मेरी स्कूल की लाइफ सिंपल थी, जो जैसी थी वो वैसी है. आपकी स्कूल की लाइफ काफी खूबसूरत है. जॉनी, तुम क्यों ना पीता है? सब लोग बोलते हैं तुम एक नंबर का बेवड़ा है. मुझे इसका नशा कहाँ चलता है? मुझे तो तेरा प्यार का नशा यहाँ खरीद कर लाता है. तुझे मालूम मेरे दिल में तेरे प्यार की एक बहुत बड़ी फैक्ट्री है. अरे कौन सी फैक्ट्री है भाई? रोमांस की कॉन्ट्रैक्ट पर कब साइन करता है? शादी? हाँ. You mean marriage? Yes.
अभी कैसा है ये वचनों में बात होगी अभी अपन सब एक साथ जो है बच्चे अभी क्या होगा नाचने का चैलेंज करना हम आता है तो इसमें क्या करो वचनों में अरे कहा भैया कितना नचा कर अपने आप को फूले सब हमको अनारकली समझते होगा कितना नचा रहा था तो थैंक यू